क्रांतीवीर सेनेचा विजय असो। छावा क्रांतीवीर सेनेच्या 1 जानेवारी रोजी होणाऱ्या 12व्या वर्धापन दिन तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या नियोजनासाठी धुळे शहरातील क्रांती चौक संभाव्य कॉलनी येथील कामगार आघाडी जिल्हा प्रमुख संपर्क कार्यालयात संघटनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली। ही बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशाने प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। बैठकीस शहर व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वर्षीचा वर्धापन दिन नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याने संपूर्ण पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने हा वर्धापन दिन भव्य, भक्कम आणि ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। तालुकानिहाय बैठक घेऊन नवीन शाखाचे उद्घाटन वाढविणे, सभासद नोंदणी करणे, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दौरे करून संघटन वाढ करणे, शेतकरी, कामगार व सहकार क्षेत्रातील प्रश्नावर वर्धापन दिनास ठोस भूमिका मांडणे, आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकात सक्रिय सहभाग घेणे, राज्यभरातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या सोयीसाठी कार्यक्रमाचे ठिकाण रामकृष्ण मंदिर, छत्रपती शिवाजीनगर, सातपूर, नाशिक या ठिकाणी निश्चित करण्यात आला आहे। वर्धापन दिनासाठी विशेष अतिथी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र कमिटी गठीत करण्यात आली आहे। विविध कार्य समित्या पुढील बैठकीत अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे। बैठकीत सर्वानुमते खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कामगार आघाडी धुळे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील, धुळे महानगर प्रमुख मनोज आहिरे, कामगार आघाडी धुळे महानगर प्रमुख पंकज कदम, उपमहानगर प्रमुख अमित कासार, युवक शहर कार्याध्यक्ष विशाल शिरसाट, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष चंदन पांडे, विद्यार्थी आघाडी शहर उपाध्यक्ष पुष्पक शिरसाट, विद्यार्थी आघाडी शहर कार्याध्यक्ष हिमेश मोरे, आझाद नगर विभाग प्रमुख विनीत जोशी, कामगार आघाडी शहर सरचिटणीस विजय सूर्यवंशी, युवक शहर सरचिटणीस अनिकेत खैरनार, सागर सोनवणे, पुनीत कासार तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश पाटील यांनी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी वर्धापन दिन उत्साहात पूर्ण व भव्य करण्याचे आयोजन केले आहे। बैठकीच्या शेवटी मनोज पाटील कामगार आघाडी धुळे जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे। सर्वप्रथम जय छावा, जय शिवराय। आज छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य तर्फे धुळे जिल्ह्यात आज पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। त्यानिमित्ताने आमचे मार्गदर्शक छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशाने व प्रदेश कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा अध्यक्षपदी धुळे कामगार आघाडी शहर अध्यक्ष, धुळे महानगर प्रमुख अशा बऱ्याच काही नियुक्त्या केल्या आहेत। कारण की छावा क्रांतीवीर सेनेचा 1 जानेवारी रोजी वर्धापन दिन आहे, 12 वर्धापन दिन निमित्त आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जल्लोषात होणारी आणि सर्व ज्वलंत क्रांतिकारी संघटनामध्ये तर छावा क्रांतीवीर सेना ही अग्रेसर संघटना आहे। आज आपण पाहत आहे की शेतकरी मुद्दे असो, कामगार मुद्दे असो, विद्यार्थ्यांचे जे मुद्दे असो त्यासाठी सतत लढणारी संघटना आहे। तर त्यासाठी आज आपण धुळे जिल्ह्यात छावा संघटनेची मोठी चळवळ उभी करतोय आणि आज आम्ही बऱ्यापैकी पदाधिकारी दिले जे आणि 1 तारखेला धुळे जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने पदाधिकारी हे छावा क्रांतीवीर सेनेच्या वर्धापन दिनाला येतील। आता ही छावा क्रांतीवीर सेनेची वर्धन धुळे जिल्ह्यात चालू झाली। याच्या आधी थोडी शांत झाली होती, पण आता धुळे जिल्ह्यात आज आम्ही फक्त 50च नियुक्ती दिल्या आहे, पण येणाऱ्या 8 दिवसात अजून हजारोच्या संख्येने ग्रामीण शहर पूर्ण करून असे म्हणून पूर्ण जोरात छावा संघटना हे छावाचं पूर्ण वादळ धुळे जिल्ह्यात उभं करू एवढं बोलतो, थांबतो। जय छावा। लोकशाही साठी बंटी आढाव, धुळे।